एक बार जोरदार तालियां बजाकर हमारी सिस्टर का स्वागत कर दीजिए। हमारे बीच में मंच पे प्रणय सतलज जी उपस्थित है। मैं आदरणीय रत्नदीप गौर अंगारी से निवेदन करूंगा कि प्रणय सतलज जी का भी पुष्पगुच्छ देकर स्वागत करें। और आज के इस अवसर पर हमारे बीच में उपस्थित है आदरणीय लालचंद जी रंगारी और इनका जन्मदिवस भी आज के इस अवसर पर मनाया जा रहा है। 79वां इनका जन्मदिवस है। आदरणीय लालचंद जी रंगारी, मैं इनसे निवेदन करूंगा कि वे आएंगे। साथ में आदरणीय खासदार महोदय श्याम कुमार बर्वे साहब भी सहयोग करेंगे और केक काटकर आप सब लोग और हम लोग आदरणीय लालचंद जी रंगारी इनको जन्मदिवस की मंगल कामनाएं देंगे। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. थँक यू। आदरणीय खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आजच्या या ग्लोबल बुद्धिस्ट पीस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज ग्लोबल पीस कॉन्फरन्सचे उद्घाटन कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये संपन्न झालं आणि आज आपल्या या परिसरामध्ये महादुलाच्या परिसरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सिस्टर अन्मिताई थायलंड तसेच प्रसिद्ध सिंगर फैजान ताज आणि कवी प्रणय सतलज यांचे आगमन या ठिकाणी झालं आणि त्याचे प्रस्तुतीकरण या ठिकाणी झाले। या आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने लाभलेले आपले लोकप्रिय खासदार आदरणीय श्यामकुमार बर्वे साहेब यांना विनंती आहे की आजच्या या सभेला अगदी थोडक्यात मार्गदर्शन करून कार्यक्रमाला पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करता येईल अशी त्यांना विनंती आहे। धन्यवाद। जय भीम। आवाज त्या तिकडं गेल्या पाहिजे, मनुवाद्यापर्यंत कानामध्ये गुंजल्या पाहिजे का इथं काहीतरी आपला कार्यक्रम सुरू आहे असा आवाज झाला पाहिजे आपल्याला। आपला आवाज काही कमी आहे का? जय भीम। जय भीम। बाबासाहेबांच्या लेकराचा आवाज बुलंद असायला पाहिजे। तुम्ही सांसद म्हणून मला पाठवलं तर माझा आवाज कमी असते का संसद मध्ये? ज्याप्रमाणे आज आमचे मित्र फैजान ताज यांचा कार्यक्रम मी मागील 1-1.5 महिन्या अगोदरपासून बघत आहे। प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांच्या संविधानाची गाथा ते आपल्या संगीताच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यांना अभिनंदन देईल की खरंच आज काळाची गरज आहे। कारण संविधान हा आम्हाला आतापर्यंत समजला नाही आहे। जरी आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी असेल पण संविधान ज्यांना समजला तो चूप बसू शकत नाही, अन्याय सहन करू शकत नाही। कारण बाबासाहेबांनी जो संविधान आम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला मर्द बनून लढायला शिकवलेलं आहे। म्हणून संविधानाची माहिती आपल्याला असायला पाहिजे। त्या फैजान ताजच्या माध्यमातून आज गावोगावी संविधानाबद्दल त्यांची गाथा सुरू आहे। त्यांना खूप खूप अभिनंदन देतो। आपण सर्व इथं आलेले आहेत पण इथं आल्यानंतर आपण काहीतरी इथून घेऊन जायचे आहे। ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। मी त्याच्यामध्ये एक वाक्य आपल्याला सांगेल की संविधानाची वाचनही करणं गरजेचे आहे। कारण जोपर्यंत आम्ही संविधान वाचन करणार नाही तोपर्यंत आम्हाला आमचे अधिकार कळणार नाही। म्हणून आज गरज आहे ज्याप्रमाणे आमच्या आज महिला भगिनी इथं खूप मोठ्या संख्येने बसलेल्या आहेत तर माझ्या भगिनींना जास्त विनंती राहील की आपण अगोदर संविधान वाचा
आपल्या मुलांना शिक्षणासोबत संविधानाच्या ज्ञान घेण्याकरता त्यांना योग्य ते सुविधा उपलब्ध करून द्या. एवढंच या प्रसंगी सांगेल. थांबतो. जय भीम. भाऊ, या ठिकाणी तुम्हाला एक सांगू शकतो, सर्व लोकांना सांगू शकतो की ज्या कार्यक्रमासाठी आम्हाला एवढा त्रास झाला, मला 10 वाजता परमिशन दिली पोलीस डिपार्टमेंटनी. एवढा त्रास होता की त्या चौकात आम्ही कार्यक्रम घेणार होतो, त्या चौकात न गेल्यामुळे आम्हाला या ठिकाणी घेण्यात आला. मी सर्वांना सांगतो की ह्या पोलार्डमुळे आमच्या समाजावर जेवढा अन्याय होते तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. ह्या पोलार्डला शिकून द्या भाऊ की याच्यानंतर आम्हाला असा त्रास दिला नाही पाहिजे. बस माझी एवढी विनंती आहे की जेव्हा आमचे कार्यक्रम होते हा एवढा त्रास देतो पोलार्ड, यांना फक्त सांगा तुम्ही. हे बघा, आत्ता ज्यांनी सांगितलं का मला परमिशन देण्यासाठी किती त्रास झाला, पण त्यांना परमिशन द्यावी लागली कारण आमच्या सोबत संविधान आहे. त्रास होईल, आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, पण आम्हाला आमचं संविधान जर माहित असेल तर या दुनियामध्ये का या जगामध्ये कोणती अशी ताकद नाहीये की आम्हाला थांबवता येईल. कारण हा देश कोणी नेता चालवत नाही, कोणी पदाधिकारी चालवत नाही, तर हा देश फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे चालते. म्हणून आमच्या संविधानाची ताकद आम्हाला माहित असायला पाहिजे आणि संविधान म्हणून मी म्हणतो की सर्वांनी वाचायला पाहिजे. धन्यवाद. जय भीम. आदरणीय खासदार साहेब, उद्या 16 तारीख आहे आणि दुसरा कार्यक्रम हा वसंतराव देशपांडे सभागृहात आहे. कृपया विनंती आहे की आपण त्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहावे. धन्यवाद. आणि आपण सर्वांना विनंती करतो की उद्या वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला गेला आहे. त्या ठिकाणी जेवढे पाहुणे श्रीलंका, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस या सर्वांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल. तसेच त्या ठिकाणी पूजनीय भिक्षू संघास संघदान पण होणार असल्याने आपण सर्वांना विनंती आहे की आपण त्या कार्यक्रमामध्ये अगत्याने उपस्थित राहावे, ही विनंती. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. आणि उद्या सर्वांसाठी बसेसची व्यवस्था केली आहे. आदरणीय खासदार साहेबांचे प्रेम आमच्यावर जास्त आहे, त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण सर्व त्या कार्यक्रमात या आणि आलेल्या सर्व विदेशी पाहुण्यांचे मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी ऐकायचे असल्यामुळे आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहा, एवढीच विनंती या ठिकाणी या प्रसंगी करतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. आणि फैजान ताज यांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी, कारण आताच रत्नदीप भाऊ यांनी सांगितलं की यांना परमिशनसाठी त्रास झाला आणि वेळेचं भान ठेवून पुन्हा 10 वाजतील, पुन्हा पोलीसवाले येतील. त्यामुळे विनंती आहे फैजान ताज साहेब, कृपया गाने को शुरुआत करिए. धन्यवाद. हमारे बीच